राज्यामध्ये इंधन दरवाढ झाली, गॅस सीएनजी गॅस दरवाढ झाली, मात्र आता पाहायला गेलं तर रिक्षा चालकांची दरवाढ कधी होणार ह्याच्याकडे आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. रिक्षा चालकांनी देखील मागणी केली होती की आमची देखील गॅस दर वाढ झालेली आहे, मात्र आमच्याकडे देखील जो आमचा मीटर दर वाढ आहे तो कधी होणार असं प्रश्नचिन्ह देखील त्यांनी केलं होतं. त्यांनी देखील मागणी केली होती. आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांची आपण बातचीत करून घेऊया. काय सांगाल तुम्ही देखील आता येत्या 1 तारखेपासून 1 जुलैपासून 26 रुपये मीटर होता, आता तो 27 रुपये मीटर होणार आहे. तुम्ही देखील मागणी केली होती, काय सांगाल? ऑइलवर पैसे वाढले, 270 रुपये ऑइल झालं 1 लिटर. पुन्हा परत सीएनजी गॅस वाढलाय 7 रुपये, गॅस रुपये 7 रुपये वाढला गॅसचा भाव. प्लस गॅसचा बाटला पासिंग जवळजवळ 28 रुपये झालंय आणि मीटर पासिंग 1 रुपये करणार, 1 रुपये वाढवून देणार, या सरकारने विचार करावा. काय सांगशील? सीएनजी मध्ये दरवाढ झालेला आहे. पाहायला गेलं तर रिक्षाचे जे ऑइल असेल किंवा इतर रिक्षाचे पार्ट्स असतील त्यामध्ये देखील दरवाढ झाली होती. 1 तारखेला आता जे भाडं तत्व आहे ते 26 रुपये त्यात 27 रुपये करण्याचा जो विचार आहे तो चाललेला आहे. नक्की तुमची मागणी काय होती? माझं बोलणं असं आहे की सरकारला की जर वाढवते वेळी जर तुम्ही सीएनजीचा भाव तुम्ही 8 रुपयांनी वाढवताय, 7 रुपयांनी वाढवताय आणि मीटरचा भाव जर तुम्ही 1 रुपयांनी वाढवताय, तर त्या 1 रुपयावरती तुम्ही काहीतरी विचार केला पाहिजे की 1 रुपया वाढवून जर परत 6 रुपयांनी जर आम्हाला सीएनजी भेटतच असेल एक्स्ट्रा 6 रुपये देऊन, त्याच्यापेक्षा तुम्ही मीटर वाढवायचं तर तुम्ही 3-4 रुपयांनी वाढवू शकता ना अजून. मला सरकारला एवढंच सांगायचं आहे फक्त की तुम्ही वाढवते वेळी जर तुम्ही सीएनजीचे पैसे जर तुम्ही 4-5 रुपयांनी वाढवताय आणि मीटरचा रुपया फक्त वाढवताय, त्याच्यानंतर मग जर रुपया जर वाढल्यानंतर त्याच्यानंतर महागाई म्हणजे प्रत्येक पार्ट्स महाग झालाय, बाटला पासिंग महाग झालाय. आता ते सरकारने विचार करावा 1 रुपया वाढवावा की 3 रुपये वाढवावे. मात्र ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर प्रवासी संघटना आहे त्यांनी देखील विरोध केलाय. प्रवाशांना पण परवडलं पाहिजे ना. जर आता सीएनजी वाढतंय तर आम्हाला परत शेअरिंग. त्यांनी विरोध म्हणजे त्यांनी ह्या भाडतवर जे भाडतत्व वाढतंय त्याच्यावर विरोध केलाय. आता त्यांना विरोध करायचाच आहे ना साहेब. कसं आता जर सीएनजी वाढतोय तर आम्हाला परत मग त्याच्यामध्ये आम्हाला शेअरिंगचे पैसे वाढवावे लागणार, कारण की सीएनजी भरायला आम्हाला पण परवडलं पाहिजे ना. जर आता सीएनजी 7 रुपयांनी वाढतंय आणि आम्ही जर 14 रुपये शेअरिंग घेतोय, 15 रुपये. सरकार कसला विचार करत नाही, डायरेक्ट सीएनजी वाढवणार, रिक्षावाला भर टाकणार, जो तो कर आहे ना रिक्षावाला टाकणार. मग रिक्षावाला करणार तरी काय? लिटर भाडे मग 40 रुपये ऑइलचे वाढले तर 1 लिटर भाडे म्हणजे. आणि सीएनजी बोलतो तुम्ही 1 रुपया, सीएनजी 6 रुपयाने वाढली आणि 1 रुपया मांग कुठल्या हिसाबमध्ये देतात? नक्की आता तुमची मागणी काय? आमची 30 रुपये मांग आहे मिनिमम. अजून काही रिक्षा चालकांची बातचीत करून काय सांगशील? भाडं तर आता 1 रुपयाने वाढत चाललेलं आहे. रिक्षा चालकांची देखील मागणी की 2 ते 3 रुपयाने वाढावं, मात्र याला आता 1 तारखेपासून नियम लागू होण्याची शक्यता अजून झालेली नाही आहे. त्याच्या अटीशर्ती आहेत, त्यात पहिल्या चाचपणी केली जाईल. काय सांगशील? सरकारने आता सगळ्यात नियम वाढवलेले आहेत, सगळ्यात दर वाढवलेले आहेत. सीएनजी पार्ट्स वाढवले आहेत, सीएनजी दर वाढवले आहेत. त्यानंतर बाटला पासिंग मीटरवर रिक्षावाला एवढा मोठा हे होतो, हुरदंड होतोय की जेणेकरून आम्ही 800 आणि 900 रुपये बाटला पासिंग करत होतो, तो आता 2800 रुपये झालेला आहे. आणि एवढ्या याच्यावर फक्त 1 रुपया वाढतोय. या रिक्षावाल्यांना बाकीच्या प्रवाशांना त्याची काय घेणं देणं नाही, काय वाढलंय काय नाही. फक्त प्रवाशांना कसं तेवढेच 1 रुपया वाढला म्हणजे तुम्ही 1 रुपयाच वाढवायचं, जास्त वाढवायचे नाही. पण हा पण विचार आमच्यासाठी करावा असं हे सरकारकडे मान्य. प्रत्येक रिक्षावाला इन्शुरन्स पण 3,500 रुपये गेला. पहिला इन्शुरन्स किती होता यावर सरकारने पण हे करावं. तसं इंजिन ऑइलचा दर 160 रुपये होता, आता 190 रुपये झाला. ऑइलचा डब्बा, इंजनचा ऑइलचा डब्बा 160 रुपये होता, 270, 190 असा दर झाला. परत रिक्षाचे पार्ट होते हे 40 रुपयाला भेटते, आता डायरेक्ट त्या लोकांनी 60 रुपये वाढवले, दुकानवाले 20 रुपये. मग हे कसले आजचे दिन येत आहेत? हे कसले आजचे दिन आले? काय सरकारने केलं? हे आजचे दिन आले का बुरे दिन आले? यावर सरकारने विचार करावा. जर पाहायला गेलं तर या ठिकाणी रिक्षा चालकांनी देखील कुठेतरी जे आमचं भाडं तत्व वाढत चाललं आहे त्याला देखील सरकारने विचार करावा अशी देखील यांची मागणी आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रिक्षा चालक असतील ह्या मोठ्या प्रमाणात आता जमलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची देखील अशी मागणी आहे की जे भाडं दे सरकारने लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावा. जे 1 रुपया वाढत आहे ते साधारण 2 ते 3 रुपयाने वाढ व्हावी अशी त्यांची आहे, ती त्यांच्या इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन गणेश कानडसोबत मुराने, साम टीव्ही, मुंबई.